धन्यवाद। या ठिकाणी सन्मान करताना गणेशजी कडू यांचा येणाऱ्या 14-15 जानेवारीला आगाऊ सूचना या ठिकाणी देतोय। सुरत शहरामधील मानाची स्पर्धा ती म्हणजे आरके चषक 2026 मध्ये आम्ही सर्व आरके मित्र मंडळ आपली आतुरताने वाट पाहत आहोत। आपण या त्या स्पर्धेचा आनंद नक्कीच घ्या अशी सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। तर धन्यवाद, सर्वांचं हार्दिक स्वागत। आणखीन सी ग्रुपचा एक मुकाबला, एका बाजूला कृष्णा फायटर, दुसऱ्या बाजूला आराध्य फायटर। दोन फायटर फाईट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। पहिले षटक मार्गस्थ आहे आणि इथे मात्र मागील चेंडू वाईड आला। या चेंडूवर मोठा अपील पाहायला भेटला। आपण पाहतोय सनील याच्यावर हा अपील पाहायला भेटला आणि इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावर 2 धावा जरूर लागलेल्या आहेत। कृष्णा फायटर आपण पाहतोय महेशजी सुतार यांच्या मालकीचा संघ। आज महेशजी सुतार या संघाच्या पाठीमागे खंबीर उभे आहेत आणि त्यांच्या चॉईस प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत। मसूद गजगे, रायगड मधील एक मोठं नाव। ओहो, पहिला चेंडू फेकून दिलाय, नावाला साजेसा येतोय चौकार आणि तिकडे नो सुद्धा आलेला आहे। एकूण 5 धावा जोडल्या जातील। मसूद गजगेच्या बॅट मधून आलाय चौकार। काय अफलातून क्रिकेट पाहायला भेटणार आहे। एका बाजूला रायगडच्या रायगड प्रीमियर लीग मधला बाईकमॅन मसूद गजगे हे मैदानात दाखल झालेले आहेत आणि हो आज टेम्पाल्यावर आलेत आणि खेळता येत महेशजी सुतार यांच्यासाठी। हो, याही वेळेला मोठा पटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, थोडीशी उंची दिली तिकडे शंतनू याने पहिलं षटक हाताळता येत शंतनू, परंतु इकडे एक चौकार आलाय। धावफलकावर धावा मात्र 7 झालेल्या आहेत। जिथे पाहतोय शंतनू पुन्हा एकदा सज्ज आहेत मसूद यांच्यासाठी। याही वेळेला घुसून मारण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालं नाही। पहिल्यांदा बॅट आली आणि नंतर बॉल मात्र शरीराला आदळला। निर्धाव चेंडूची सांगता सध्याच्या घडीला पाहतोय। काय अफलातून क्रिकेट पाहतोय शंतनू यांचं। शंतनू खऱ्या अर्थाने दबाव असेल शंतनूवर, परंतु याही दबावाला जुगारून एक चांगली गोलंदाजी, अचूक लेंथ लाईन टाकणारी गोलंदाजी पाहायला मागच्या काळात जरूर भेटली। पुन्हा एकदा मसूद अपडबार आणि इकडे काय घडतंय। ओहो, हा झेल नाही सोडला, 4 नाही सोडला तर बरंच काही सोडलंय। येणाऱ्या काळात त्या गोष्टीची चर्चा होईल। 4 आल्यात चौकार। आराध्य फायटर आज मात्र फाईट जरूर करत आहेत। एक मोठा गोल्डन चान्स आला होता या सामन्यात पकड मिळवण्यासाठी, कारण चॉईस प्लेयर जाळ्यात अडकला, जाळं फाडलं गेलं आणि चौकार आला। याही वेळेला आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेर वाईड येतोय पंचांच्या माध्यमातून। या वाईड नंतर धावफलक 1 ने पुढे जाईल। कृष्णा फायटर मैदानाच्या आतमध्ये 12 जाऊन पोहोचलेला आहे। 12 धावा धावफलकावर, जिथे मसूद गजगे एक जीवनदान आलाय। पुन्हा एकदा शंतनू, मागे चुकी झाली, परंतु आता घडणार नाही चुकी आणि याला कारणीभूत कोण नाही, कारण शंतनूचा हा चेंडू आत्मघातकी ठरला। मसूद दगा उच्चार रस्त्याला, बिग विकेट गॉन, होऊ द्या डीजे एक सुंदर संगीत। धन्यवाद डीजे, काय सुंदर संगीत वाजवलं तुम्ही। जितकी मोठी कठीण परीक्षा यश तितकं मोठं आणि हो शंतनूला मोठं कठीण परीक्षेला सामोरं जायचं होतं। रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मागणी असलेला आयकॉन खेळाडू, चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु पहिल्या षटकामध्ये त्याला घरच्या रस्त्याला पाठवलंय। शंतनू नाव आहे, हे काम केलंय त्यांनी आणि हो आज मात्र ते आराध्य फायटर साठी कामगिरी करत आहेत। अफलातून क्रिकेट पाहायला भेटते। हे क्रिकेट आहे जो जीता वही सिकंदर या नावाचं क्रिकेट आहे। मागे दोस्ती फायटर
फायटर हा संघ पाहिला, त्यामध्ये 4 40+ संघ खेळाडू होते आणि हे 40+ येणाऱ्या काळात 2 लाखाची रायगड प्रीमियर लीग 40+ ची आहे. मला वाटते पुढच्या महिन्यातच आहे ती. आणि मंगेश 11च्या नावाने हे 4 खेळाडू या विभागातले रायगड जिल्ह्याच्या स्तरावर खेळणार आहेत. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया या निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. अफलातून क्रिकेट षटक क्रमांक 2 दर्शन सत्वे दाखल झालेले आहेत. तर स्ट्राईक एंडला आहेत सनील आहेत. स्ट्राईक एंडला दर्शन यांचा पहिला चेंडू. हो याही वेळेला हो हो बॅक टू बॅक दुसरी विकेट. इकडे आले दर्शन आणि दिलाय दर्शन. इकडे डगआउटचा सनील यांना माघारी परतले. यस डीजे होऊ द्या संगीत. हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. आराध्य फायटर सन्माननीय अविनाशजी नलावडे साहेब यांचा हा संघ आणि महेशजी सुतार यांचा हा कृष्णा फायटर संघ. दोन्ही संघामध्ये या ठिकाणी मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ मालक तसं पाहिलं तर क्रिकेट क्षेत्रामध्ये आवर्जून या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो, ते म्हणजे एक चाहते म्हणून आणि संघ मालक म्हणून. त्या निजामपूर विभागामधील कुठल्याही प्रकारची लीग असेल त्या लीगमध्ये ते सहभाग होत असतात. कोस्ते या ठिकाणी पाहिलं तर कृष्णा फायटर या संघाचे आमचे महेशजी सुतार साहेब यांचं एक प्रसिद्ध असं हॉटेल व्यवसाय आहे. नक्कीच त्या ठिकाणी सर्वांनी भेट द्या. कुणाल दाखल झालेले आहेत नवीन बॅटर. याही कुणालला खोलवर पद्धतीचा त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने पाठवलाय. एक धाव कुणालने आले, आपलं अकाउंट खोललंय, संघाला 1 धावाने पुढे नेले आणि आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये 13 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. 13 धावा धावफलकावर षटक क्रमांक दर्शन यांचं दुसरं मार्गस्थ आहे, जिथे 2 गडी मोठे गडी बाद सुद्धा झालेले आहेत. स्ट्राईक एंडला आता मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल झालेले आहेत. ओहो याही वेळेला शरीरापासून लांब होता, उशिरा खेळला थोडासा. तिकडे मिड विकेटला चेंडू पुन्हा एकदा टोळवलाय आणि दर्शन यांच्या या चेंडूवर सुद्धा 1 धाव आली. एकेरी धावफलक 14 वर जाऊन पोहोचलेला आहे, जिथे आराध्य फायटर आणि कृष्णा फायटर यांच्यामध्ये क्रिकेट नावाची फाईट 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 मैदानाच्या आतमध्ये जरूर चालू आहे. पुन्हा एकदा ओहो डान्सिंग डाऊन विकेट आले. बॅटच्या टोला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज स्वतः झेल खाली आले, चुकी केली गेली नाही आणि इथे परत पाठवलं बॅटरला. यस डीजे. बाद झालेले आहेत. आपण पाहू शकता कुणाल वैयक्तिक 2 धावांवर जरूर बाद झालेले आहेत, जिथे आपण पाहतोय 3 गडी बाद झाले आणि मैदानाच्या आतमध्ये ना मात्र 14 धावा झाल्या. सी ग्रुपचा पहिला सामना आज संध्याकाळचं सत्र. पहिल्या ए ग्रुपमध्ये एसपी फायटर जरूर दाखल झाले. बी ग्रुप मधनं आपण पाहतोय राजे सुपर किंग हे सुद्धा दाखल झालेत. सी ग्रुप मधनं कोण जाणार सुपर 4 मध्ये, यासाठी चाललेली ही लढत. प्रश्न आहे तुमच्या पुढे, उत्तर मात्र उद्यासाठी थांबावं लागेल, कारण आज 2च लढती आहेत सी ग्रुपच्या. याही वेळेला क्या बात है, कल्पकता दाखवली आडव्या बॅटने. नक्कीच मारण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही, मागे निघून जातोय चेंडू आणि दर्शन मात्र अफलातून गोलंदाजी जरूर करत आहेत. नवीन अजय आले आणि अजय आले प्रशांत यांचे भाऊ आहेत ते, आणि अजय दर्शनचे भाऊ आहेत, आणि अजय आणि दर्शन हे 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेले आहेत. आता भावांची भावकी आणि भावबंदकी कशी आपल्याला पाहायला भेटते. याही वेळेला नीटसा मारला नाही, पाहिजे एवढा मोठा फटका आला नाही, आणि का कुणास ठाऊक कृष्णा फायटर थोडंसं का होईना आता चिंतेचं वातावरण आलेलं आहे. 2 षटक समाप्तीची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे, जिथे धावा झालेल्या आहेत 14. येणारे अजून सुद्धा आपण पाहतोय 3 षटक बाकी आहेत. काय करायचं आहे ते आता करायचं आहे. निजामपूर प्रीमियर लीग आहे, खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याला एक वेगळ्या व्यासपीठावरचं क्रिकेट जर पाहायचं असेल तर मॅजिक मुवमेंटला या. किंबहुना तुम्हाला वेळ असेल तर मैदानात या भैरवनाथ मैदानात, जिथे तुम्हाला सर्वोत्तम
उत्तम आणि सर्वोत्तम क्रिकेट पाहायला भेटेल आणि तेच क्रिकेट सध्याच्या घडीला जरूर चालू आहे. एका बाजूला आराध्य फायटर तर दुसऱ्या बाजूला कृष्णा फायटर फाईट करत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सजवलं जाते आणि तिथे गोलंदाजी मार्कवर सूरज मोरे दाखल झालेले आहेत. एक सूरज आता मात्र आपल्या आजच्या दिवसाचा कार्यक्रम आटपण्यास तयार आहेत, परंतु इथे सूरज मोरे हे गोलंदाज आता मात्र मैदानात जरूर दाखल झालेले आहेत. सूरज मोरे जरूर दाखल झालेले आहेत तर तिकडे शुभम शिंदे हे नक्कीच आहेत. शुभम आणि सूरज यांच्यामधलं द्वंद्व पाहायला भेटेल. एका बाजूला कृष्णा फायटर दुसऱ्या बाजूला आराध्य फायटर आज संध्याकाळी पहिली लढत खेळत आहेत सी ग्रुपची. छोटासा रन पायात टाकला, उचलला, फेकून दिला. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक वाट पाहत होते आणि हो हा झेल टिपला आणि वाट लावली फलंदाजाची. जावं लागेल, परतावं लागेल डगआउटच्या रस्त्याला. आणि आता पुढचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झालेले आहेत. रोशन दाखल झालेले आहेत. तिसरे षटक मार्गस्थ आहे. काय गोलंदाजी करत आहेत, काय गोलंदाजी. डाव्या एष्टीवर जरूर होते, तिकडनं चप्पल झाले, मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेगला टार्गेट जरूर होता, परंतु तिकडे मात्र पाहतोय रोशन यांना टार्गेट सेट करता आलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता जाते. सूरजचं कौतुक करणं गरजेचं आहे. 3-4 पावलांचा स्टार्टअप आहे, परंतु गोलंदाजीमध्ये अचूकता आहे. इकडे मात्र आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय. तिकडे मात्र एक धाव आली रोशनच्या माध्यमातून. धावफलकावर 15 धावा धावफलकावर. शांत आहे हे मैदान, परंतु कधी एकदा अशांत होईल हे सांगत नाही, कारण प्रत्येकाला आज क्रिकेट पाहायचं आहे. हो इथे मात्र आपण पाहतोय सूरजचा हा चेंडू शरीराचा वेध घेणारा, आक्रमण होऊ शकलं नाही आणि तिकडे मात्र धाव येण्याचा संभव सुद्धा नाही. निर्धाव चेंडूची सांगता जाते आणि पुन्हा एकदा सफल चेंडू सूरज इथे मात्र टाकत आहेत. पुन्हा एकदा थोडेसे डान्सिंग डाऊन आले आणि तिकडे मात्र चेंडू टोलवलाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहे दूरवरून. एकेरी धाव येईल, एक पेक्षा जास्त येणार नाही. इक्का दुक्का धाव येते, ती मात्र तुम्हाला मोठी धावसंख्या रचली जाणार नाही. या ठिकाणी व्यासपीठावर कसबे ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत. मी महेशजी कोंडेकर यांना विनंती करेल की कसबे ग्रामस्थ मंडळ यांचा या ठिकाणी हृदय सत्कार करून घ्यायचा आहे. आपण पोडियमवर शेवटच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच दिली जाते आणि नक्कीच हा आनंदोत्सव असेल राजे ग्रुप सुपर किंग या संघाकडून, कारण तिन्ही सामने जिंकल्यानंतर जो आनंद होतो तो आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. अनेक वेळा संघर्ष केल्यानंतर आता त्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये. पहिला सामना जो क्वालिफाय झालेला आहे अंतिम 4 साठी तो म्हणजे एसपी फायटर, दुसरा राजे ग्रुप सुपर किंग आणि त्यानंतर या ठिकाणी उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला तिसरा संघ सुद्धा कळणार आहे. आपण वाट पाहू, आमच्या बरोबर जोडत राहा, मॅच पाहत राहा. आपण घरी बसून जर ऑनलाईनने हे सामने पाहत असाल तर मी विनंती करेल की आपण मैदानात या. मैदानातून सामने पाहण्याचा एक वेगळाच आनंद असतो, तो आनंद आपण नक्कीच घ्या, कारण NPL ही फक्त आनंद देण्यासाठी असते. तुमचा आनंद हा कुठल्या नियम आणि अटी लावून हिरावून घेण्यासाठी नाही. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत आणि श्रीजय तटकरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आले. मागचा कॅच त्यांचा पाहिला, परंतु चेंडू अकूट टप्प्याचा होता, त्याला चांगल्या प्रकारे टोलवला आणि इकडे आपण पाहतोय एक षटकार सुद्धा आला. षटकार आला. थँक्यू डीजे. मी विनंती करेल गणेश कडू आपल्याला या ठिकाणी भेट देऊन जायचंय. गणेश कडू आपल्याला जी ट्रॉफी दिलेली आहे ती घेऊन आपण या ठिकाणी जरा भेट द्यायची. अजय सत्वे यांच्या बॅट मधून आलाय षटकार. श्रीजयच्या अगेन्स्ट 22 धावा धावफलकावर. 4थं षटक मार्गस्थ.
हो, याही वेळेला उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर त्याला रीड करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केलं वाईटचं, परंतु आमचे पवार सर तटस्थ आहेत. कित्येक भल्या मोठ्या स्पर्धांना त्यांनी पंचांची भूमिका पार पाडली, किंबहुना कित्येकांचं अपील परतावून लावलेलं आहे आणि तेच पंच मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा श्रीजय याही वेळेला पकडलाय का इथे बॅटरला स्वतः फॉलो थ्रू मध्ये आहेत आणि श्रीजयने घेतला आणखीन एक झेल. त्याचे वडील सुद्धा हा सामना पाहत आहेत आणि हो, वडिलांना सुद्धा गर्व वाटेल. आज छोटा श्रीजय मोठ्या व्यासपीठावर काम करत आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण पाहतोय अजय बाद झाले आणि श्रीजय तटकरे यांना खूप चांगली सफलता सुद्धा भेटलेली आहे. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावा 22 लागल्या. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर रोशन पानसरे दाखल झालेले आहेत. करावं लागेल अभिनय तो रोशनजी कभी नाही. हे संधी आहे 364 दिवसाची तुम्हाला. काय गोलंदाजी करत आहेत, जादुई गोलंदाजी. हे चेंडू टाकत नाही तर एखादा जादूगार एखादा मोठ्या व्यासपीठावर तुमच्या आमच्या डोळ्यांना धोका देवा अशी गोलंदाजी करत आहेत सध्याच्या घडीला श्रीजय तटकरे नाव आहे या जादूगाराचं. छोटा जादूगार आज लीलया काम करत आहे या 22 यार्डच्या खेळपट्टीवर. हो, क्या बात आहे. पुन्हा एकदा हवेत चेंडू, तिकडे झेल घेण्याचा प्रयत्न सफल झाले नाही, परंतु प्रयत्न चांगले झाले. तिकडच्या काळात 2 धावा आल्या कृष्णा फायटर संघाला आणि 2 धावेने धावफलक पुढे जाईल. तब्बल 24 धावा धावफलकावर. हाफ चान्स तुम्हाला फुल 100% चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागेल आणि चांगली इथे मात्र प्रयत्न इथे झालेला आहे. दरम्यान धावफलकावर 24 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. कृष्णा फायटर प्रथम बॅटिंग करताना तर आराध्य फायटर गोलंदाजी करताना. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा श्रीजय. इकडे मात्र गॅप शोधली आणि हो, जशी एखाद्या शहरामध्ये रिक्षा 2 गाड्यांच्या मधून काढावी तसा हा चेंडू काढला गेला. आलाय चौकार. 4 धावा.
पुन्हा एकदा विनय यांचा पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आक्रमण चढवलं गेलंय आणि शेवटच्या क्षणाला का होईना धावा येत आहेत आणि त्या येणं गरजेचं आहे कृष्णा फायटर साठी. शुभ संकेत आहे कृष्णा फायटर साठी. आल्यात 6 धावा आणि धावफलकावर 40. लाईनमॅन एकलव्य मित्रमंडळ जे तुम्ही तिकडे बसले आहात, चेंडू बाहेर जातोय ते खेळाडू जातोय बाहेर, जरा सहकार्य करा. रोशन पानसरे यांच्या बॅट मधून मोठे फटके आले. 40 धावा कृष्णा फायटर साठी. फाईट करणारी धावसंख्या येणाऱ्या काळात येते का? तर इकडे विनयला आता कल्पकता दाखवावी लागेल, कामगिरी करावी लागेल. समोर आहेत रोशन. पुन्हा एकदा फटका फसलाय. बॅटच्या टोला आडव्या बॅटने लागला. यष्टी रक्षक आले तिकडनं आणि पकडून सुद्धा फेकून दिला जमिनीवर. हो, आता तुला परतावं लागेल. विकेटचं होतंय पतन. बघून घ्या. धन्यवाद डीजे धन्यवाद. बॅटिंग प्रथम करताना रोहित भादेकर यांच्याकडून 3 बॉलला 3 षटकार मारले तर 500 रुपये आलेले आहेत. परंतु हा शेवटचा चेंडू होता. नक्कीच सचिनजी कौतुक आहे तुमचं. नाव तुमचं जरूर घेतलं जाईल. हिम्मत असणं खूप गरजेचे आहे. गंमत तर रोज पाहायला सगळेजण येतात. तर अशा तऱ्हेने पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय कृष्णा फायटरने बॅटिंग केली आणि जिथे मसूद गजगे आज चॉईस प्लेअर होते अपयशी ठरले आणि धावफलक अंतिम धावफलक आलेला आहे. आपण पाहतोय 41 धावांची गरज असणार आहे आराध्य फायटर संघाला. कसा होईल खेळ, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये, MPLचा थरार संध्याकाळच्या सत्रात रंगणार का? आणि ही रंगारंग सोहळा तुम्हाला पाहायचा असेल तर मॅजिक मोमेंट या यूट्यूब चॅनलवर जरूर राहा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि हो, जर तुम्हाला सामना पाहायला वेळ असेल तर या मैदानात सुद्धा या. थांबतो इथे. पुढच्या एक इनिंगसाठी पुन्हा एकदा येईल आमचे तरुण सुमित. या विभागात सातत्यपूर्ण समालोचन करतात आणि सुमित यांच्याकडे नक्कीच मायक्रोफोन देतो पुढच्या 5 षटकांसाठी. हॅलो हॅलो. ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेतील सुवर्ण क्षण टिपले जात आहेत. कालच्या दिवसाचा एक फोटो, या मैदानाचा एक व्हिडिओ ड्रोनने घेतला होता. प्रचंड व्हायरल झालेला आपल्याला तो पाहायला मिळाला. कालपासून जवळजवळ या विभागातील प्रत्येक NPL प्रेमीच्या स्टेटसवर तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला. सोबतच या मैदानाबरोबर सह्याद्रीचं सुंदर असं रूप आपल्याला दर्शन या ठिकाणी घेता आलं. सुंदर असं व्हिडिओ आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक क्रिकेट प्रेमीने नक्कीच या मैदानाला जी दिसणारी लाल माती आणि आजूबाजूला हिरवेगार वातावरण समवेत या ठिकाणी सोबतीला असलेला हा सह्याद्री पाठीराखा, नक्कीच तो व्हिडिओ एवढा प्रचंड व्हायरल झालेला कालच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या स्टेटसवर आज सुद्धा तोच व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळत आहे. वैशिष्ट्य आहे खूप छान असं या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं या स्पर्धेचं आठवणीतील क्षण तो म्हणावा लागेल. तो नक्कीच या मैदानामध्ये
ज्या गावातील मुलं खेळलेली आहेत ती प्रत्येक जण अगदी अनेक वर्ष तो साठवून ठेवतील हे मात्र नक्की. तर धन्यवाद सर. दुसऱ्या सत्राला सुरुवात होतोय जिथे कृष्णा फायटर संघाने प्रथम बॅटिंग करताना 41 धावाचं लक्ष आता आराध्य फायटर या संघाकडे ठेवलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन आघाडीचे फलंदाज ऋतिक सुर्वे आणि दर्शन सत्वे हे दाखल झालेले आहेत. तर रायगड प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी गोलंदाज बाईकमॅन मसूद गजगे आज चॉईस प्लेअर म्हणून दाखल झालेत आणि हो गोलंदाजीसाठी सुद्धा दाखल झालेले आहेत. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये? आज मसूद बॅटिंगसाठी उपयोगी आले नाही, गोलंदाजीसाठी किती किफायतशीर ठरतात. पहिला चेंडू इथे मात्र स्लिप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा ऋतिक सुर्वे याला बाद व्हावं लागेल, परतावं लागेल आणि हो इथे विकेट सुद्धा आली. 41 धावाचा पाठलाग करायचा आहे आणि यासाठी ही लढत जरूर सजलेली आहे. NPL आज दुसऱ्या दिवसाच्या सांगतेकडे जातोय, परंतु महेशजी कोंडेकर संस्थापक, राजेशजी कदम अध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीमचं सहकार्यांचं बहारदार नियोजन काय बात आहे. सगळ्यांसाठी सगळं काही देणारी, पाहुण्यांचा अगत्य स्वागत करणारी आणि हो प्रेक्षकांना जेवण सुद्धा देणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. आणि खेळाडूंसाठी बाईक पासून सगळे काही बक्षीस देण्यासाठी ही क्रीडा स्पर्धा आहे. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा पाहतोय दुसरा दिवस आपण सांगतेकडे जातोय. मैदानाच्या आतमध्ये एक गडी बाद झालाय. मसूद गजगे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सफल झाले आणि बघता बघता आपण वनडाऊटचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, जिथे आकाश कदम दाखल झालेले आहेत. आता तुम्हाला आकाशाला गवस निघालायची आहे. विजयाचं एक समीकरण तुम्हाला साजरं करायचं आहे. आराध्य फायटर तुमच्याकडे आशेने नजरेने पाहत आहे आणि तीही करायची आहे. हो क्या बात है. पडल्यानंतर आतल्या साईडला काटा बदलतो, तिकडे फेकी सुद्धा झाली. एक धाव वाचू शकली नाही. सावरून खेळे आकाश आणि हो संभलकर खेळणं बहुत जरुरी आहे असं म्हटलं जातं आणि तोच पवित्रा मागील काळात जरूर पाहायला भेटला. एक धाव आली आणि डावाला सुरुवात सुद्धा झाली. मसूद गजगे आपण पाहतोय सातत्यपूर्ण मेहर 11 टेम्पाले या संघाकडून माणगाव तालुक्यातून खेळतात. आज मात्र ग्रामीण माणगावचे नक्कीच या ठिकाणी थांबवतो आपणास. आपण पाहतोय विक्की सुपरस्टार संघाचे या ठिकाणी संघ मालक, त्यांचा या ठिकाणी हृदयपूर्वक असा सन्मान केला जातो. या स्पर्धेमध्ये त्यांनी संघ मालक म्हणून सन्माननीय गोविंदजी कासार साहेब यांनी सहभाग घेतला होता. आपला हा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच थोड्या का फरकाने होईल, पण तो चुकलेला आहे, परंतु आपण दिलेली साथ ही नेहमीच आमच्या आठवणीत राहील. संघ मालक म्हणून या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यानंतर एक सन्मान दिला जातो आणि स्पर्धेची एक आठवण म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि कासार साहेब आपणास विनंती करेल की येणारे 2 दिवस आपलं सहकार्य या ठिकाणी लाभावं अशी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. मागील चेंडूवर फुलटॉस होता, त्याला मात्र खेळता आला नाही, मोठा फटका आला नाही, परंतु एक धाव आली आणि एकेरी धावेने 2 धावा धावफलकावर. 41 धावा करायच्या आहे. 5 षटकामध्ये 8.2 ची सरासरी गाठायची आहे. अशा वेळेला आराध्य फायटर इथे मात्र आपण पाहतोय शरीराचा वेध घेणारा चेंडू शरीराला घासून गेला का असा प्रश्न मसूदने पंचांना विचारला आणि पंचांनी सुद्धा होकारार्थी मान हलवली सुद्धा. इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मसूदच्या आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 5 आणि धावा खर्च केल्या 2. एक विकेट घेतली आणि हे आव्हान खूप मोठं आहे, परंतु कठीण आहे असं म्हणून चालणार नाही, कारण त्याही कठीण प्रश्नाला उत्तर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याही वेळेला पॉईंटच्या दिशेने चेंडू टोळवलाय, तिकडनं मात्र थोडा नैसर्गिक अडथळा आहे. एकेरी धाव येईल आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 3 वर, जिथे आपण पाहतो एक षटक चॉईस प्लेअर मसूद गजगे यांनी हाताळलं. एक मोठा अडथळा होता आराध्य फायटरसाठी, आता तो अडथळा गेलाय. येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा प्रकारे आक्रमण केलं जाते कृष्णा फायटरच्या गोलंदाजावर हे सुद्धा पाहिलं जाईल आणि अशा प्रकारची रणनीती असेल का आराध्य फायटरची याकडे लक्ष असेल. येईल दुसरं षटक, तोपर्यंत डीजे एक छोटस मधुर संगीत येऊ द्या तुमचं.
धन्यवाद डीजे. 41 धावांचं मापक आव्हान, 8.2 ची सरासरी. संध्याकाळच्या सत्रात जे आमचे लाडके प्रेक्षक जिथे जागा आहे तिथे बसून ही क्रीडा स्पर्धा पाहत आहेत त्या सर्वांचं NPL सीझन 4 मध्ये आयोजन कमिटीतर्फे मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. तुम्ही आलेत आणि म्हणून ही क्रीडा स्पर्धा मोठी झाली. हो, आज आलेत, उद्या या, परवा या, रविवार पर्यंत तुमची इथे लज्जत असणार आहे क्रिकेट पाहण्यासाठी आणि त्याच रणसंग्राम जरूर चालू आहे. षटक क्रमांक 2 शुभम शिंदे दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय 3 धावांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. किती किफायतशीर ठरतायत कृष्णा फायटरसाठी. आता मात्र महेश सुतार हे गोलंदाजावर लक्ष ठेवून असतील. फलंदाजांनी थोडीशी आज निराशा केली महेशजी तुमच्या, परंतु गोलंदाज काम करतील का असा प्रश्न पडला असेल. प्रश्न आहेत सगळ्यांकडे. बॅट आणि बॉलनी उत्तर द्यावं लागेल. उत्तर द्यावं लागेल बॅटरला, उत्तर द्यावं लागेल गोलंदाजाला. इथे मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला चेंडू, हलकासा आतमध्ये घेता येत शुभम शिंदे आणि तिकडनं डॉट बॉल सुद्धा काढता येत. सुंदर चेंडूची सांगता आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. काय अफलातून क्रिकेट चाललंय. 41 धावांची झुंज असणार आहे. क्रिकेटच्या पटलावर विजयाची शाश्वती देणारी अंक अजून सुद्धा नाही. हो, याही वेळेला आपण पाहतोय जिथे 1983च्या वर्ल्ड कपची आठवण आलेली आहे. कारण कपिल देव निखंज यांचा हा संघ क्लाइव्ह लाईड यांच्या 2 वर्ल्ड कप जिंकलेल्याच्या संघाच्या बरोबर फायनल खेळत होता. एकदम कमी धावसंख्या झाली होती आणि तिथून मध्यांतरला जेव्हा मीटिंग झाली कपिल देवची तेव्हा कपिल देव आपल्या संघाला एकच मेसेज दिला, जीतने के लिए रन काफी नहीं लेकिन लढने के लिए बहुत है. आणि भारतीय टीम 1983 ला लढली आणि हो, वर्ल्ड कप सुद्धा आपण जिंकला. त्या आठवणी जरूर आहेत, परंतु त्या आठवणी पलीकडे NPLच्या सुद्धा आठवणी आपण घेऊन जायच्या आहेत. ओहो, काय करतायत शुभम. इथे मात्र वाईट गोलंदाजी. वाईट आला, या वाईट नंतर अवांतर एक धाव जरूर येते. आयुष्यात तुम्ही कधी धूम्रपान करू नका आणि मैदानात कधी वाईट गोलंदाजी करू नका. मैदानातली वाईट गोलंदाजी तुमच्या टीमची हालत खराब करेल आणि धूम्रपान तुमच्या शरीराची हालत खराब करेल. वाईट सवयी आहेत, जरूर सोडा मित्रांनो. हो, याही वेळेला उजव्या यष्टीवर शुभम शिंदे गोलंदाजीचं कमबॅक करतायत. तिकडे मात्र शरीरापासून लांब ठेवतायत, परंतु तिकडनं डॉट बॉल सुद्धा काढतायत. स्ट्राईक एंडला आहेत सध्याच्या घडीला आकाश आहेत. आकाशला कामगिरी पुन्हा एकदा आपण पाहतोय शुभम शिंदे डॉट बॉलची मालिका ठेवलेली आहे. 4 लगातार डॉट बॉल काढलेत मागील आणि हो, या सामन्यात पकड निर्माण करण्याची नक्कीच त्यांनी स्थिती आणली. आराध्य फायटर, तुम्हाला आता काहीतरी वेगळी रणनीती करावी लागेल. आकाश, विचार करावा लागेल, कारण अभि नाही तो कभी नाही. 1 वर्ष आपण सगळेजण या क्रीडा स्पर्धेची वाट पाहतोय आणि हो, आज पेपर कठीण आहे असं म्हणून चालणार नाही. वर्षभर अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि त्या प्रकारचा अभ्यास करून तुम्ही वर्षभर उतरता. परंतु इकडे शुभम शिंदे काय गोलंदाजी करत आहेत. धावफलक बांधलाय, 4 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीवर थोडेसे शप्पल झाले. उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांकडे पाहिलं गेलं, रीड झाला नाही चेंडू आणि तिकडला मात्र पुन्हा एकदा शुभम शिंदेच्या भात्यातून आणखीन एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल बिंदी गेन म्हटलं तर खूप डोकीदुखी आहे. क्रिकेटमध्ये या चेंडूला कुठलेही अंक नाहीत, परंतु प्रशंसा आहे आपल्या चाहत्यांची. 4 धावा धावफलकावर, 41चा पाठलाग आणि 4 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. हो, याही वेळेला पुन्हा एकदा खोलात टाकला चेंडू, तिकडनं आतमध्ये घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता सुद्धा झालेली आहे. डॉट बॉलची मालिका शुभम शिंदे यांनी लावली आणि खूप चांगलं षटक टाकलं. इथे मात्र एकच धाव खर्च केली आणि ती सुद्धा वाईटची आहे. मित्रांनो, शुभम शिंदेची जर बॉलिंग आवडली असतील तर संध्याकाळच्या सत्रात टाळ्या होऊ द्या. 2 षटकं झालीत आणि धावफलकावर 4 धावा लागल्या, जिथे 41चा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि आता समीकरण 37 धावांचं आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. 12 चेंडू खर्च पडले, 12 चेंडू खर्च झाले, धावा मात्र 4 आल्या. हॅलो,
राजे ग्रुप सुपर किंगचे सर्व खेळाडू तसेच संघ मालक यांना विनंती आहे की आपण पोडियमकडे यायचं आहे। राजे ग्रुपचे सर्व खेळाडू। नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसरा गोलंदाज हर्ष दाखल झालेले आहेत। कृष्णा फायटर या संघाकडून हर्ष दाखल झालेले आहेत। 12 चेंडू खर्च नाममात्र 4 धावा कमवण्यात आल्या। खर्च जास्त झालाय, तुम्ही कमावलं जास्त, आता तुम्हाला मेहनत करावी लागेल। 18 चेंडू आणि धावफलकाची गरज आहे, 37 धावांची गरज, जिथे आपण पाहतोय हर्ष। मला सांग प्लेअर ऑफ द डेला काय काय? याही वेळेला उजव्या एसटीच्या बाहेर पंच पवार सर आमच्याकडे वळतायत। वाईड दिलाय, अवांतर धाव येईल। 5 धावा धावफलकावर, जिथे पहिले षटक मसूद गजगे याने 3 धावांचं टाकलं, शुभम शिंदे याने 1च धाव खर्च केल्या आणि हर्ष यांनी पहिल्या चेंडूला सुरुवात मात्र वाईड ने गेली। याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत दर्शन। ओहो, पाठलाग केला परंतु पाठलाग संपला वाईट बॉलने। आणखी एक वाईट बॉल येतोय, 2 वाईट बॉलची मालिका लागली आणि 6 धावा धावफलकावर। आपण पाहतोय आपल्या मैदानात ड्रोन एरियल व्ह्यूज पकडले जातात या मैदानाचे, खूप सुंदर चित्रीकरण चालू आहे सध्याच्या घडीला। याही वेळेला फटका फसलाय, खाली क्षेत्र आहे परंतु तिकडे किती धावांवर हा चेंडू जाईल याहीकडे तुमचं लक्ष असेल। याही वेळेला आपण पाहतोय मसूद गजगेच्या माध्यमातून चेंडू पकडला, एसटी उद्ध्वस्त केली, तोपर्यंत 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक पुढे जाईल 8 धावा धावफलकावर। षटक क्रमांक 3 हर्षच्या माध्यमातून, कृष्णा फायटरच्या माध्यमातून जरूर चालू आहे। श्री काळभैरव मैदान आज मात्र खऱ्या अर्थाने प्रेक्षकांनी फुलून गेलेलं आहे। संध्याकाळच्या सत्रात निजामपूर प्रीमियर लीग पाहण्यासाठी प्रेक्षक मात्र नक्कीच गर्दी करून आहेत। सगळ्यांचं स्वागत असणार आहे आणि हो, उद्या सुद्धा ही स्पर्धा अशीच चालू राहणार आहे। परंतु पुढच्या चेंडूसाठी जाऊया। हर्ष यांच्या काय खंडार मैदानाच्या आतमध्ये शांत चालू आहे, थोडासा अडचणीत सापडलाय आता आराध्य फायटर। ही अडचण दूर करण्यासाठी संकट आलंय तुमच्याकडे, ते संकट आता तुम्हाला दूर करावं लागेल। याही वेळेला डीप स्क्वेअर लेगला चेंडू टोलवलाय, तिकडे सीमारेषा लगत प्रोडक्शन आहे आणि हो, पकडलाय झेल। इथे कृष्णा फायटर पुन्हा एकदा करतायत जल्लोष जल्लोष जल्लोष। आठ धावा धावफलकावर आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद झालेले आहेत। आराध्य फायटरचा नाजूक स्थितीत आहेत आणि या नाजूक स्थितीत तुम्हाला गोलंदाजांनी का होईना चांगली कामगिरी केली, आज फलंदाज अडचणीत सापडलेले आहेत त्यांची आराध्य फायटरची आणि तुम्हाला आज फलंदाजी करायची आहे। शंतनू महाडिक मैदानात दाखल झालेले आहेत। शंतनू दाखल झालेले आहेत, कशा प्रकारे बॅटिंग करतील, समोर हर्ष आहे। शंतनू आले, त्यांनी बॉल चेक केला, आता पाहूया या गोष्टीचा काही फायदा होते का त्यांच्यासाठी। धावा येत नाही, धावांचा दुष्काळ त्यांच्या बॅटला पडलेला आहे आणि हा दुष्काळ घालवण्यासाठी एखाद दुसरा जोराचा फटका येणं गरजेचं आहे। 8 धावा धावफलकावर, जिथे आपण पाहतोय कृष्णा फायटर सध्याच्या घडीला खूप मजबूत स्थितीत असताना, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नक्कीच एखाद दुसरे मोठे फटके आले ते आराध्य फायटर सुद्धा कमबॅक करू शकतो आणि ते कमबॅक आता होणं गरजेचं आहे। कारण वेळीच तुम्ही सावरलं तर आयुष्य सावरेल आणि वेळीच जर तुम्ही सावरलं नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होईल। हे क्रिकेट आहे, इथे सामना उद्ध्वस्त होईल। ओहो, काय घडते मैदानाच्या आतमध्ये, इथे मात्र आले आणि फुलटॉस सुद्धा होता। वाईट मागण्यापेक्षा कामगिरी चांगली करणं गरजेचं आहे। शंतनू माडिक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय हर्ष यांचा। पुन्हा एकदा हर्ष शंतनू यांना, याही वेळेला फिरून मारला, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक होते, चुकी केली, एवढी मोठी चुकी तुम्हाला महाग पडणार आहेत। येताही 4 धावा आणि या 4 धावेने 12 धावा धावफलकावर, 41चा पाठलाग करायचा आहे। या ठिकाणी अमोल रणपिस यांची सूचना आहे त्यांच्या। हॅलो, हा तुम्ही जे आपलं एकलव्य मित्रमंडळ आहे त्यांना विनंती आहे की पाऊस येणार आहे तर तयारीत राहायचंय। पावसाचा अगबट जरूर होईल, परंतु हा सामना व्हावा हीच नक्कीच भैरवनाथकडे आपण प्रार्थना करूया।
शंतनू यासाठी चेंडू जरूर होता, खाली राहिला, बॅटवर नीटसा आला नाही. तिकडनं मिडविकेट वरून क्षेत्ररक्षक आले दूरवरून, एकेरी धाव आली आणि 13 धावा धावफलकावर. या ठिकाणी स्वराज्य फायटरचे संघमालक आणि या स्पर्धेचे सहप्रायोजक उपेंद्रजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी जाधव साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. तसेच आजच्या बी ग्रुपचा या ठिकाणी प्लेअर ऑफ द डे देण्यात येणार आहे. तर मी विनंती करेल, हो संजीवनी देणार आलाय फटका. या फटक्याची गरज होती आराध्य फायटर साठी आणि हो मोक्याच्या क्षणी सुद्धा आलाय. येताही 6 धावा, 19 धावा. धावाने एक उंची मारली, मजळ मारली, उडी मारली. आपले कव्हर ठेवा खेळपट्टीवर टाकण्यासाठी रेडी, पण उद्याची खेळपट्टी चांगली राहील. आपले आयोजक तयार राहा. 3 षटकामध्ये 19 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडू आणि धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 41 चा आव्हान आहे, त्यामुळे नक्कीच 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. परंतु सगळ्यांनी सावध राहा, आपल्या आपल्या गोष्टी नक्कीच सांभाळून ठेवा. सर काय बोलतात बघा. गोलंदाजी मार्कवर छोटा गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाजाचं नाव सांगा मला. 12 चेंडू 22 धावांची गरज आणि तिकडे हलकासा अपील. उचलून धरतात का फेटाळतात याकडे सगळ्यांचं लक्ष. अपीलमध्ये आत्मविश्वास होता आणि ही स्ट्रॅटर्जी वापरली जाते. मसूद गजगे आहेत, अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी वापरून फलंदाजावर दडपण आणायचं ही स्ट्रॅटर्जी जरूर आहे आणि या मागील चेंडूवर जरूर ते पाहिलं गेलं आपण. 11 चेंडू आणि अजून सुद्धा 22 धावांची गरज. याही वेळेला उजव्या एष्टीवर टाकला चेंडू, मागे निघून जातोय. मागे पाऊस आहे परंतु क्रिकेट थांबायला तयार नाही, कारण हा सामना आपल्याला संपवायचा आहे. पावसाला फक्त 2च मिनिटाची विनंती असेल. इथे मात्र अजून सुद्धा आपण पाहतोय 2 चेंडू खर्च केले या गोलंदाजाने आणि तदनंतर मात्र धावफलक पुढे जात नाही. 19 धावा. यश गोलंदाजी मार्कवर. छोटा पॅक बडा धमाका. श्रेयसचा हा चेंडू पुन्हा एकदा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल, तिसरा डॉट बॉल आलाय. अजून सुद्धा आपण पाहतोय. सर जरा घाई करता आली तर बघा तिकडे तुम्ही, आम्ही सुद्धा घाई करतो. बॅट्समन थोडेसे घाई करा तुम्ही. 19 धावा, अजून सुद्धा 22 धावांची प्रतीक्षा आहे. एका बाजूला कृष्णा फायटर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आराध्य फायटर. चाललाय सामना मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला फटका फसलाय, हवे चेंडू आणि तिकडे कोण घेणार झेल. संभ्रम होता आणि त्या संग्रमात झेल सुटलेला आहे आणि 1 धाव आली. 20 धावा धावफलकावर जिथे आपण पाहतोय. चला घाई करा, जर झाला सामना तर नक्कीच चांगलं होईल. 20 धावा धावफलकावर जिथे आपण पाहतोय श्रेयस गोलंदाजी मार्कवर आहे आणि या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शेष आहेत. 21 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 20 झाल्यात, 21 धावांची गरज आहे, परंतु अजून एक षटक जरूर बाकी आहे. श्रेयस पुन्हा एकदा. ओहो चुकीचा चेंडू. सर आमच्याकडे वळतायत. अव्वांतर धाव येईल. 20 आणि 21 धावा धावफलकावर जरूर लागलेल्या आहेत. सगळ्यांना विनंती आहे आपापले मोबाईल वाचतील, आपापल्या किमती वस्तू. आराध्य फायटरचे संघ मालक अविनाशजी नडावडे यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे साहेब आपलं सुद्धा. पुन्हा एकदा श्रेयस येतील. पुढच्या चेंडूसाठी वाजवलाय. पावसाच्या बरोबर आलाय हा षटकार. 6 धावा. 27 झाल्या ना. 27 धावा धावफलकावर. 27 धावा धावफलकावर षटक क्रमांक 4 आहे चालू आणि 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सामना संपायला तयार नाही. थोडा वेळ, 1 षटक अजून बाकी आहे. या सामन्याचा आपण रिझल्ट घेऊन आज घरी गेलो तर मला असं वाटते सगळ्यांना बरं वाटेल, परंतु निसर्ग आहे. परंतु एकच विनंती आता निसर्गाला, थोडा वेळ थांबा. शेवटचा बॉल श्रेयस यांचा.
याही वेळेला फटका फसलाय, श्रीयश आहे तिकडे, झेल घेतलाय आणि बाद सुद्धा झालेत. चला बॅट्समन पाठवा, तुम्ही जास्त जल्लोष करू नका. चला 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 जाऊ द्या, बॅट्समन येऊन द्या. चला टीम मीटिंग घेऊ नका, बॅट्समन गेलेत. चला चला बाजूला जरा आपल्याला 4 षटकामध्ये धावफलकावर 27 धावा लागलेल्या आहेत. आता 6 चेंडू आणि जिंकण्याचं लक्ष आहे. चला टीम मीटिंग नको, खेळाडू फिल्डर 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सर जरा फास्ट. शेवटचं षटक आहे जिथे कृष्णा फायटरच्या माध्यमातून शेवटचं षटक सामना होईल. चला घाई करा सामना होईल. सनील दाखल झालेले आहेत, तुम्ही सोडायचा नाही सामना आणि आयोजक जोपर्यंत सूचना देत नाही तोपर्यंत सामना बंद होणार नाही. 6 चेंडू 14 धावा. ओहो आराध्य फायटर फाईट केलाय, चेंडू पूर्वा. सनीलच्या वर आक्रमण चढवलं गेलेलं आहे आणि या 6 धावा आल्या. धावफलकावर 33 लागलेले आहेत. मॅच बॉल आला सर, 33 धावा धावफलकावर. मॅच बॉल घ्या, मॅच बॉल घ्या पटकन. चला घ्या, घाई करा. 5 चेंडू 8 धावा. सनील पुन्हा एकदा. याही वेळेला उजव्या यष्टीवर उंची होती तिकडे रीड करण्याचा प्रयत्न झाला आणि बॅटरने सुद्धा आत्मघात केला स्वतःचा. रनआउटची विकेट टाकली गेली. चला बॅटर लवकर चला, धावत जा तुम्ही. आपल्यासाठी पाऊस थांबलाय. आपण भैरवनाथला प्रार्थना केली आणि हो आज मात्र थोड्या वेळासाठी पाऊस थांबलाय. काल भैरव पाऊस जवळ आला परंतु लांब गेला पार्टी साहेब. हॅलो सकाळीच आपण प्रार्थना त्या पद्धतीची केली होती आणि आपलं टार्गेट आज कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक एक्स्ट्रा सामना, उद्या आपल्याला 2 एक्स्ट्रा सामने खेळवायचे. 2017ची आठवण येते. आजूबाजूला पाऊस पडत होता, मैदानात सामना पूर्ण झाला. MPL 3 होती ती. पुन्हा एकदा सनील, उलटा चेंडू पंचांनी नो दिलाय. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि धावफलक 1 नी पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर. 41चं आव्हान आहे. 7 धावांची गरज. खेळाडूने पॅव्हलियन मध्ये बसायचं. इथे मात्र पुन्हा येईल का आणि याही वेळेला 2 धावा आल्यात का? 2 धावा आल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. पाऊस आलाय, क्रिकेट थांबायला तयार नाही, क्रिकेटचं ज्वर थांबायला तयार नाही. सनील यांचा पुढचा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय एकेरी आली, दुहेरी येते का? आणि हो दुहेरी सुद्धा आली. तिकडे मात्र 2 धावा आल्या. 1 मिनिट. 38 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि 2 चेंडू शेष आहेत. 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. मित्रांनो सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. NPL चा थरार असा आहे, जिंको कोणीही. ओहो इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? रोमांच रोमांच रोमांच. तुमच्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. बॅटर आतमध्ये येऊ द्या. 1 चेंडू 3 धावा. टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. क्या बात है. चला बॅटर चला बॅटर चला. कृष्णा फायटर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आराध्य फायटर. 1 चेंडू आणि 3 धावा. बरोबरीसाठी 2 धावा. टाय सामना झाला तर नक्कीच सुपर ओव्हर असणार आहे. चला ठीक आहे. चला संतोष थोडी घाई कर. धावत जा आणि प्रयत्न करा. संतोष पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एक मोठा फटका येईल का? आयोजन कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण हा रंगतदार सामना आहे. संतोष पवार MPL 1 हरी पॉवरचा हा विजेता खेळाडू संतोष पवार आलाय आणि आता एक मोठा फटका मारून त्या विजयाचा जल्लोष पुन्हा एकदा आराध्य फायटरला करेल का? या सगळ्यांकडे लक्ष असेल की सनील कृष्णा फायटरचे नक्कीच पाठीराखे जल्लोष करतील का? 1 चेंडू आणि 3 धावा. ओहो टाळ्या 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 थांबल्या नाही पाहिजे, कारण मैदानाच्या आतमध्ये रंगत देणारा सामना. प्रत्येक जण आपापल्या देवाचा दावा करत आहे, परंतु क्रिकेटचा देव कोणावर प्रसन्न होणार? पडलेला प्रश्न आहे.
हो फटका मारलाय आणि जल्लोष आराध्य फायटरचा. एक संतोष यांचा एक फटका काम तमाम झालेला आहे. अविनाशजी नरवडे यांच्याकडून 500 रुपये संतोष यांना. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. चला चला खूप घाई केली त्याबद्दल मी आराध्य फायटर संघाचं आणि कृष्णा फायटर संघाचं. अनुभव किती महत्वाचा असता आमचे पवार साहेब सांगतायत. तुमच्याकडे अशा सिच्युएशनला अनुभव असणं गरजेचं आहे. मॅन ऑफ द मॅच कडे जाऊ शेवटला. मॅन ऑफ द मॅच आणि प्लेयर ऑफ द डे सुद्धा काढणार आहोत. मॅन ऑफ द मॅच सांगा मॅच बंद करून. या ठिकाणी प्लेअर ऑफ द डे चं बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो नियोजन समिती आप्पा सत्वे, त्यानंतर जे आमचे नियोजन समिती आहेत विनायक करावडे, रुपेश कोंडेकर, मोतीराम उद्देकर हे सर्वांनी यायचं. जयेश मोरे, किशोर कालगुडे आणि नरेश साळुंके, राहुल दाबेकर